डिझनीच्या लोगोमध्ये दिसणारा हा जो राजवाडा आहे याची प्रेरणा वॉल्ट डिझनीला नक्की कुठून मिळाली चला सांगतो। हा आहे नॉयश्वनस्टाईन राजवाडा। जर्मनी मधल्या आल्प्स पर्वतांच्या कुशीत या भव्य राजवाड्याचे बांधकाम 1869 साली सुरू झाले। हा बांधला होता बवेरियाचा राजा लुडविक दुसरा याने। पण 200 पेक्षाही जास्त खोल्या असलेल्या या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच राजा लुडविक मरण पावला। त्यानंतर मग हा राजवाडा पर्यटकांसाठी उघडण्यात आला। 1940 च्या दशकात डिझनी कंपनी आणि त्यांचा मिकी माऊस जगभरात चांगलेच प्रसिद्ध झाले होते। वॉल्ट डिझनी त्यांच्या बायको बरोबर 1955 साली युरोप फिरायला गेले होते। तेव्हा त्यांनी हा राजवाडा पहिल्यांदा बघितला। याचे अलौकिक सौंदर्य पाहून डिझनी खूप भारावून गेले। आपण एका जादुई जगात आलो आहोत की काय असे त्यांना वाटले आणि म्हणून परत अमेरिकेला गेल्यावर आपणही असाच एक परीकथेतील राजवाडा बांधावा असे वॉल्ट डिझनीने ठरवले। मग जगभरातील वेगवेगळ्या डिझनी अम्युजमेंट पार्क्स मध्ये असे हे राजवाडे बांधण्यात आले। याची लोकप्रियता बघून डिझनी ब्रँडचा लोगो बदलला गेला आणि या राजवाड्याभोवती डिझाईन करण्यात आला। आज या नॉयश्वनस्टाईन राजवाड्याला बघायला दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक जातात। मात्र एक खेदाची गोष्ट अशी की ज्या राजाने हा बांधला तो स्वतः केवळ इथे 6 महिनेच राहू शकला। अजून असे व्हिडिओज पाहायचे असतील तर लगेच फॉलो करा आणि शेअर करा।